त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली। उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे राज्य मागे गेलं, रामानं त्यांना सद्बुद्धी द्यावी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर जोरदार टीका। पक्ष वारसा हक्कानं मिळाला, चोरून मिळवला नाही। शिवसेना पळवणाऱ्यांचा पराभव करा। उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी चालणार नाही। शिवराय नसते तर राम मंदिर उभारता आलं नसतं। गोविंदगिरींच्या विधानाचा उद्धव ठाकरेंकडून निषेध। शिवसेनेच्या वाघांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना राम मंदिरात पूजा करता आली। शिवसेना नसती तर अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाली नसती। संजय राऊत यांचा मोदींना टोला। राष्ट्रवादी सुनावणीत मोठा ट्विस्ट, पक्षांतर्गत निवडणूक झालेले पुरावे गहाळ। आमदार जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता। विधिमंडळ कोर्टाकडे मुदतवाढ मागण्याची शक्यता। लोकशाहीला सूत्रांची माहिती। रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी। ईडीचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नांना योग्य उत्तर देईल रोहित पवारांचं वक्तव्य। चौकशी दरम्यान शरद पवार एनसीपी ऑफिसमध्ये राहणार उपस्थित। जरांगे पाटलांनी घेतलं रांजणगाव महागणपतीचं दर्शन। आरक्षण मिळावं यासाठी बाप्पांना सरकारला सद्बुद्धी द्यावी। सद्बुद्धी दिली तर सरकार ऐकणार नाही, जरांगे यांचा हल्लाबोल। सुप्रीम कोर्टाची एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांना नोटीस। सुप्रीम कोर्टाची राहुल नार्वेकरांनाही नोटीस। ठाकरे गटाच्या याचिकेवर 2 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश। मराठा धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि केंद्र सरकारच्या कंत्राटी नोकर भरती विरोधात ठाकरे गटाच्या महाअधिवेशनात ठराव। प्रसारमाध्यमांवर दडपशाही सुरू आहे, लोकशाही बंद करण्याचं काम व्हिडिओ स्पेशलिस्टनं केलं। लोकशाहीच्या बंदीचा सुषमा अंधारेंकडून निषेध। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी। चौकशीसाठी आज हजर राहण्याचे वायकरांना आदेश। किशोरी पेडणेकरांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा। कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी हायकोर्टाचा दिलासा। पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार। सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू। कांदा उत्पादकांना अद्याप अनुदान मिळालं नाही। अंबादास दानवेंची सरकारवर टीका। काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटलांचं काँग्रेसकडून निलंबन। एकाधिकारशाहीमुळे काँग्रेस तळाला चालली, उल्हास पाटलांची टीका। आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। तर मराठा आरक्षणाचा हा अंतिम लढा, जरांगे पाटलांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाबाबतच्या क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या फैसला। क्युरेटिव्ह याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी। मराठा समाजाच्या आजपासून सर्वेक्षण। 8 दिवस चालणार सर्वेक्षणाची मोहीम। सर्वेक्षणासाठी 1.25 लाख प्रगणन अधिकाऱ्यांची नियुक्ती। पुणे नगर मार्गावरील अवजड वाहतूक 2 दिवस बंद। आज आणि उद्या अवजड वाहतूक बंद। जरांगेंच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर निर्णय। नाशकातील अधिवेशनानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येईल, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी व्यक्त केला विश्वास। नागपुरात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन। व्हरायटी चौकात जेल भरो आंदोलन। अमरावतीतील 2300 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार। ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च सादर न केल्यानं अपात्रतेची शक्यता। ज्यांनी राम मंदिराला अपशकुन निर्माण केला त्यांचं खासदारकीच्या निवडणुकीला नामोनिशाण दिसणार नाही, मंत्री उदय सामंतांची विनायक राऊतांवर टीका। अखिल भारतीय पीठासीन अधिकारी आणि सचिव परिषदेचा मान महाराष्ट्राला। 27 ते 29 जानेवारी दरम्यान परिषदेचं आयोजन। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या उपस्थितीत परिषद। शेअर मार्केटमध्ये भारताची जोरदार मुसंडी। भारतीय शेअर बाजारानं पहिल्यांदाच हाँगकाँगला टाकलं मागे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।